त्याला दिलं जाणार आहे, जीपे केले जातील आणि तो स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत पोहोचेल. पण सध्या स्ट्रायकर बॅट्समन आहे ज्याचं नाव आहे दयानंद मडवी. विश्रामजी मोहिते यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळालाय. विश्रामजी मोहिते जांभूळपाडा यांना आपण विनंती करूया की आपण अतिथी मंचावरती येऊन सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. विश्रामजी मोहिते जांभूळपाडा. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त कट केला जातोय. स्क्वेअर कटचा हा फटका पाहायला मिळाला आणि सिंगल पूर्ण केली जाते. विजयासाठी आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. तमाम जमलेला हा क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहतोय त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. येस येस, अजून जर एक चौकार मारून जर ही मॅच संपवली तर विजय पवार, माफ करा, किरण पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज खेळाडूला दिलं जाणार आहे. चौकार मारला तर 500 रुपये दिले जातील. करण मडवी मैदानाच्या चौफेर ज्याची फटकेबाजी होताना पाहायला मिळाला, जो नाबाद सध्याच्या घडीला 14 चेंडू 35 वरती खेळतोय आणि दयानंद मडवी जो नाबाद 24 वरती खेळतोय. आणि करण मडवी जर ही मॅच जिंकवतोय तर किशोर मडवी यांच्याकडनं ऑलरेडी त्याला 3000चं कॅश प्राइज येणारच आहे. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटच्या टोला लागला आणि इथे मात्र झेल टिपलाय. करण मडवी बऱ्याच अवधीनंतर उशिरा का होईना इथे मात्र होतोय झेल बाद. खेळाडू करण मडवी 15 मध्ये ज्याने 35 केल्या. करण मडवी बद्दल मला गावठाण संघ जिंकल्यानंतर एवढंच म्हणावंसं वाटेल, गड आला पण सिंह गेला, जो मात्र बाद झाला. आता मात्र कुंदन घरातला मिळालेले यश, ज्यानं 1 चेंडू 1 षटक हाताळत असताना आतापर्यंत धावा दिल्या त्या फक्त 1 धाव दिली आहे आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. समीकरण बदललंय, 4 मध्ये 3 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू हा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल का? नक्कीच नाही, निर्धाव आला. चेंडू चांगला आहे आणि आता समीकरण बदललं गेलंय. येणाऱ्या 3 मध्ये 3 करायचे आहेत. मॅच पुन्हा एकदा यू टर्न घेत असताना पाहायला मिळते. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. करण मडवी बाद झाल्यानंतर आता मात्र एक वेगळं प्रेशर असेल. नवीन बॅट्समन आहे संचित, नवीन बॅट्समन संचिता. 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज कुंदन कमबॅक केलं. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळला, स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पॉइंट कडे चालला, 1 पूर्ण केली जाते आणि आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? या अगोदर प्रेक्षकांना असं वाटलं होतं सामना एकातही संपेल, पण नियतीला मान्य नव्हतं डोंगरी संघाच्या खेळाडूंच्या जिद्दीला. आणि म्हणूनच की काय हा सामना अगदी सरते शेवटी शेवटच्या चेंडूवरती येऊन टेपला. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 2 धावांची गरज. कुंदन घरात कमबॅक करून देतोय. यावेळचा चेंडू बॅट्समन करण, इथे मात्र दयानंद मडवी सुद्धा हा फटका खेळतोय आणि फटका मात्र अंगलट आलाय. डीप मिड विकेट मध्ये उडालेला झेल टिपलाय आणि खेळाडू क्रमांक 3 दयानंद मडवी झालाय. प्रेक्षकांना चर्चेला आता मात्र उधाण आलाय. खेळाडू क्रमांक 3 झेल बाद. बनवेल आणि एखाद्या फकीराला कधी अमीर श्रीमंत बनवेल हे सांगणं कठीण. असं म्हणतात ना, मैदानातील खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती आता मात्र बदलत असताना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं एकीकाळी सामना एक हाती संपेल, चेंडू जास्त आणि धावा कमी असं समीकरण असताना आता मात्र चेंडू 1 आणि धावा हव्या त्या 2 विजयासाठी. हे आहे मित्रो क्रिकेट. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि क्रिकेटमध्ये कधी काय बिघडेल याचा मात्र नेम नाही. म्हणूनच मित्र असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एकाला नाही तर एकीला महत्व आहे. मैदानामध्ये एकटा लढणारा करण मडवी बाद झाल्यानंतर आता मात्र धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. त्याच्या विरोधात डोंगरी संघाच्या सांघिक कामगिरीचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी हार मानली नाही, ज्यांनी मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 1 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज आणि खेळाडू आलाय
भूषण दामापूरकर ऑलवेज जो एव्हरग्रीन बॅटिंग आणि फिल्डिंग करत असतो असा भूषण, जो मात्र स्ट्रायकर बॅट्समन आहे. 1 चेंडू 2 धावा. यावेळचा चेंडू फटका फसला आणि इथे मात्र घडलंय काय, हो त्याच नव्हतं झालंय. डोळे मिटावे आणि उघडून पाहावं तर एखाद्या अनेक फुलांनी बहरलेल्या बागेला स्मशानामध्ये त्याचं रूपांतर करावं आणि मात्र पराभव पत्करायला हवा अशा पद्धतीचा सामना मैदानामध्ये घडलाय. आणि मात्र एखाद्या वाघाच्या जबड्यातून शिकाऱ्यानं परतावं त्या पद्धतीनं जिंकलेल्या सामन्याला मात्र खेचून आणलंय आणि मात्र पराभूत केलंय ते म्हणजे गावठाण संघाला डोंगरी संघानं. हे म्हणजे असं झालं, आले लेट डोंगरीवाले आणि झाले शेट. कौतुक करावं लागेल डोंगरी संघाचं, कौतुक करावं तेवढं कमी असेल. करण मडवी बाद झाल्यानंतर घडलंय काय, दयानंद मडवी बाद झाल्यानंतर घडलंय काय, घडलं नाही तर बिघडलं असं म्हणावं लागेल. आणि तो सामना इथे मात्र अतिशय निसटत्या पराभवामध्ये संपला. स्पेशली थँक्स टू समाधानजी माळी सर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. विनय यार्डचे चीफ मॅनेजिंग खऱ्या अर्थानं डायरेक्टर आणि चॅलेंजर चिर्ले संघाला ज्यांनी खऱ्या अर्थानं नव्या उमेदीनं भरारी दिली आहे असे सन्माननीय समाधानजी माळी सर या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं विशेष कौतुक करेन. आणि पुढील